मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतमाच्या विवाह सोहळ्याबद्दलची माहिती पाहिली। आता त्याच्यानंतर त्या विवाह झाल्याच्या नंतर शुद्धोधन राजाला एक चिंता वाटत होती आणि एक प्रकारे आनंदी झाला होता की बाबा आपल्या सिद्धार्थाचा विवाह झालेला आहे, विवाह सोहळा पार पडला, ही आनंदाची गोष्ट झाली। त्यात त्याला मुलगाही प्राप्त झाला आणि हा सगळा आनंद असतानासुद्धा असित मुनींनी सांगितलेलं भविष्य हे मात्र शुद्धोधन राजाला सतवत होतं। आता असित मुनींनी काय सांगितलं होतं की बाबा ह्यानं जर राजकारभार पाहिला, राज्य केलं तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि जर त्यानं ग्रहत्याग केला तर तो फार मोठा त्यागी पुरुष होईल। आणि अशा प्रकारे भविष्य सांगितलं असताना शुद्धोधन राजाला वाटलं की आता ह्याचा तर स्वभाव गुण सगळं संन्यासी जीवन, ध्यान धारणा, तपस्या आणि हे जे पाहिलेलं दुःख आहे त्याच्यावर तो चिंतन मनन करण्याचा त्याचा स्वभाव आहे सिद्धार्थाचा। त्याच्यामुळं आता त्याचा विवाह होऊनसुद्धा तो गृहस्थी जीवन व्यवस्थित कसा जगेल याची त्यांना चिंता वाढली होती, म्हणजे लागलेली होती चिंता। परंतु तो आपल्या संसारात रमावा, संसारात अडकून बसावा, त्याचं मन संसारात लागावं आणि तो सुखी राहावा, याच्यासाठी त्यानं सुखी कसा राहील, संसार कसा करील आणि त्यासाठी त्यांनी एक योजना आखली आणि त्या असित मुनीची भविष्यवाणी खरी ठरू नये याच्यासाठी गौतमाला त्याच्या जीवनाचे भौतिक सुख व भोग विलास याच्यात गुंतवून ठेवावे असं त्यांना वाटायचं आणि त्याच्यासाठी हा उद्देश ठेवून शुद्धोधन राजाने आपल्या पुत्राच्या निवासासाठी 3 विलास प्रासाद बांधले। विलास प्रासाद म्हणजे काय? 3 विलास प्रासाद बांधले म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये एका महालात त्यानं वास्तव्य करावं। मग पावसाळा आला की पावसाळ्यात एक वेगळा प्रासाद, हिवाळा आला हिवाळ्यात वेगळा आणि उन्हाळा आला तर उन्हाळा वेगळा, आणि त्याचं मन अगदी प्रसन्न राहावं। मग याच्यासाठी त्याने 3 महाल किंवा 3 प्रासाद बांधले, किंवा ग्रीष्म ऋतूकरिता एक, वर्षा ऋतूकरिता एक आणि तिसरा शीत ऋतूकरिता। आणि ते महाल असे बांधले, ते प्रासाद असे बांधले की बाबा आमोद प्रमोद आणि भोग विलास या भावनांना भडकविणाऱ्या साधनांनी प्रसाधनांनी ते युक्त असे महाल ठेवलेले होते। कारण का इतकी चिंता शुद्धोधन राजाला होती की ह्यानं संसार त्याग करू नये, याच्यासाठी त्यानं सुखी राहावा आणि त्याला भोगविलास काय आहे त्याचं आकर्षण वाटावं, याच्यासाठी त्यांनी त्या उद्यानामध्ये सर्व वृक्षवल्ली, फुलांच्या वेली, फळांच्या बागा असं बहरलेल्या असाव्यात अशी व्यवस्था केलेली होती। पुन्हा राजाने काय केलं, काही पुरोहितांशी विचारविनिमय करून पुत्रासाठी अनेक सुंदर युवती, सुंदर युवतीयुक्त अशा
अंतपुरात व्यवस्था करायचा निर्णय त्यांनी घेतला. तर त्या अप्सरा जे असतील, अप्सरा किंवा त्यांना सोडशीही म्हणतात, सोडशीनी राजपुत्राला भौतिक सुखात भोगविलासात गुंतविण्याचा आपला हेतू कशा प्रकारे पूर्ण करावा यासाठी उदयने त्यांना मार्गदर्शन करावे असे राजाने सुचविले आणि त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसांना त्यानं बोलवून घेतलं. अंतपुरातील सर्व सोडशींना म्हणजे अप्सरांना एकत्र बोलावून उदयने प्रथम त्यांनी राजपुत्राला कसे वश करावे याचा मंत्र सांगितला. त्यांना उद्देशून उदय म्हणाला, कोणाला म्हणाला? त्या अप्सरा किंवा सोडशी म्हणतात त्यांना असं म्हणाला की तुम्ही सर्व या कलेत कुशल आहात, तुम्हा सर्वांना भोगविलासाची भाषा चांगली अवगत आहे, तुम्ही सर्व सुंदर आहात, तुमचे हावभाव चित्ताकर्षण आहेतच, तुम्ही तुमच्या कलेत निपुण आहात. त्या तुमच्या मोहिनी अस्त्रांनी तुम्ही ज्याने आपली कामतृष्णा जिंकली आहे अशा संन्यासांनाही विचलित करू शकता. ज्यांना दिव्य अप्सराच मोहात पाडू शकतात अशा देवतांनाही तुम्ही आपल्या मोहपाशात गुंतवू शकता. तुमचे हृदय भावना फक्त व्यक्त करणारे कौशल्य, तुमचे लोभसवाने रूप, तुमचे भुरळ पाडणारे हावभाव आणि तुमचे मोहक सौंदर्य स्त्रीलाही मोहात पाडू